माझा मुलगा निर्दोष होता. आम्ही आजही भीक मागून जगतोय. कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून गोळ्या झाडून एन्काउंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काउंटर करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभरात गदारोळ उठला. अनेकांनी या एन्काउंटरचं स्वागत केलं. विरोधकांनी एन्काउंटर नसून ही हत्या असल्याचं म्हटलं होतं. आरोपीला शिक्षा देण्याचा न्यायालयाचा आहे, पण पोलिसांनी कायदा हाती घेतल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी विरोधकांनी दिली होती. आता या प्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा अहवाल वाचून दाखवण्यात आला. यामध्ये अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचा अहवालात म्हटलं आहे. या अहवालावर आता अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तसेच आजही आम्ही भीक मागून जीवन जगत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचं न्यायालयीन समितीने अहवालात म्हटलेलं आहे. या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीनं वापर केला. त्यामुळे हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानंतर अक्षयच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. माझा मुलगा निर्दोषी होता. त्याने गुन्हा केलाच नव्हता. ज्यांनी गुन्हे केले आहेत, कोर्टाने आदेश दिल्यानुसार त्यांना सजा भेटेल हेच माझं म्हणणं आहे. माझ्या मुलाने गुन्हा केला नव्हता. माझा मुलगा सत्यवादी होता आणि हे सत्य आहे. मी त्याची आई आहे. मला त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलावर बलात्काराचा आरोप टाकला होता. त्यानंतर त्याचा एन्काउंटर केला. त्या लोकांनी त्याला मारून टाकले अशी भावनिक प्रतिक्रिया अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बदलापूर.